प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार बच्चू कडूंनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदाराला कापा असं कडू म्हणाले। बुलढाण्यात पार पडलेल्या शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत केलेल्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली। एवढे शांत रे, आत्महत्या करून म्हणते लागाय लावले। अरे तू मरापेक्षा एखाद्याला मारून टाक ना, एखादा आमदार जरी कापला ना, आम्ही सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही। पण हे जातं मरतय, जाऊन बसलं जरी का नाही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचे, कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन मुताचं। काय फरक आहे, मेल्यापेक्षा परवडत नाही का हे? बच्चू कडूंच्या या वक्तव्यावर आता सत्ताधाऱ्यांचं विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। नेते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। एखाद्या बद्दलचं स्टेटमेंट देत असताना कमीत कमी ह्याची भान ठेवा की आपण काय बोलतोय। शेतकरी त्याच्या अडचणीत, त्याला खून करायला लावणार का आता? ही पद्धत असते का? काही सरकारच्या विरोधात काय बोलायचं तो भाग त्याचा अधिकार आहे, त्यांनी ते बोलावंच। शेतकऱ्यांनी आमदाराचा खून करा, मग तुम्ही करा ना। शेतकरी तुमच्या पाठीशी उभे राहतील, तुम्ही करा। हे स्टेटमेंट फक्त आज प्रसिद्धीसाठी असतात आणि त्याला काही अर्थ नसतो। भावनेच्या भरामध्ये वक्तव्य करत असताना आपण दोनदा विचार केला पाहिजे, कारण का व्हिडिओच्या मदतीने टीव्हीच्या माध्यमातून ते लहान मुलांपर्यंत लोकांपर्यंत ते जात असतं। भूमिका मांडा, संतांनी भूमिका मांडली, प्रखर पद्धतीने मांडली, पण कधीही एका लेवलच्या खाली कोणी तिथे गेलं नाही। तर आपण सुद्धा बोलताना कुठंतरी एक लेवल पातळी सोडली नाही पाहिजे। बच्चू कडूंचा हेतू महत्वाचा होता, चांगला होता, पण भाषा मात्र त्या ठिकाणी कुठेतरी चुकली असं आपल्याला म्हणावं लागेल। असं आहे, आता बच्चूबाईंना थोडं बच्चू कडूला जरा वेगळ्या पद्धतीची हवा लागलेली दिसते आहे। आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांना कापा अशा पद्धतीचं वाद, हेच आमच्या सरकारमध्ये पण काम करू म्हणून बोलतो ना, सगळ्याची काळजी देवाभाऊ आमचे घेतील।